ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपण विषय घेतलेला आहे की मी 2 दिवसाखाली एक व्हिडिओ टाकला होता की नजर लागणे. आपल्या आसपासच्या व्यक्तीकडून आपल्याला नजर लागते आणि आपलं समजा वाटलं होतं. थोडक्यात अगर आपल्याला समस्या निर्माण होतात याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि फक्त मी उपाय काय करायचाही सांगितलं नव्हतं. त्याच्यामुळं बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुम्ही उपाय का सांगितला नाही. तर मी एक सौम्य उपाय बी सांगणार आहे आणि आज विशेष काय सांगणार आहे की बऱ्याच जणाला आपल्या ऑफिसमध्ये अथवा कामाच्या ठिकाणी लोक त्रास देतात. समजा आपण कुठल्या नोकरी म्हणजे कुठल्या कंपनीत असाल अथवा कुठल्या कार्यालयामध्ये नोकरी करत असाल तर वरिष्ठ मंडळी अथवा सहकारी मंडळी जी असते तर खूप त्रास देतात, मानसिक त्रास देतात. कामाच्या संदर्भात काही ना काही चुका काढणं आणि जेणेकरून आपलं मन दुखावेल असं वागणं. त्यात पुरुषापेक्षा महिलांना खूप त्रास देतात ते. कारण बऱ्याच जणांचं मत वेगळं असतं की महिलांनी त्यांच्याशी योग्य प्रेमानं राहावं आणि बऱ्याच जणांना काही महिलांना जमत नाही. समजा ती त्यांचे घरचे संस्कार अथवा काही गोष्टीमुळे ते अलिप्त राहतात, जास्त जवळीक करत नाहीत. आणि बऱ्याच वेळेस हे असे जे वरिष्ठ मंडळी असतात ना ते त्यांना स्वतःला जरा आकर्षण करण्याचा प्रयत्न करतात. आणि समजा जर ती समजा स्त्री असेल तर ती जवळ नाही, अगर ती नाही प्रेमानं बोललं तर ती जाणून बुजून तिला काम लावतात अथवा कामामध्ये चुका काढतात आणि चुका काढून तिला मानसिक त्रास देण्याचं बघतात. मग कुठल्याही गोष्टीत नॉर्मल गोष्टी सुद्धा त्याचा आऊचा बाऊ करून हे लोक त्या कर्मचाऱ्याला म्हणजे स्त्री असेल तर जास्त त्रास करतात, पुरुषांना पण करतात. आणि विशेष म्हणजे बऱ्याच कार्यालयामध्ये महिला पण महिलांना त्रास करतात. समजा त्यांचे सहकारी असतील अथवा वरिष्ठ असतील, वरच्या पदावर असतील, अशा महिला सुद्धा खाल्ल्या पदावरल्या व्यक्तींना त्रास करतात, जाणून बुजून त्रास करतात. कारण त्यांचं नाही ऐकलं अथवा त्यांच्या मनासारखं नाही वागलं तर ह्या महिला अथवा पुरुष, बॉस म्हणतो आपण त्यांना, हे लोक त्रास करतात. मग या त्रासावर उपाय काय जेणेकरून तुम्हाला हा त्रास होणार नाही अथवा त्या लोकांनी तुम्हाला त्रास देऊ नये, याकरता मी आज एक तोडगा सांगणार आहे. आणि तोडगा एकदम सोपा आहे. किचकट तोडगे सांगत नाही आणि जे किचकट असतात तुम्हाला करता येत नाही ते मी करत असतो. मंत्र साधना वगैरे तुमच्यासाठी करतच असतो मी. पण ही तुम्ही सुद्धा करू शकतात. एकदम सोपं आहे. फक्त मंत्र सिद्ध करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे तुमचं नाव, तुमची काय समस्या आहे, कोण त्रास देतो, त्या व्यक्तीचं नाव हे असणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला जो मंत्र, अगर मी आता ह्याच्यावर समजा यूट्यूबवर मी मंत्र सांगतो, काही अडचण नाही, पण तो मंत्र सिद्ध केल्याशिवाय ते काम करत नाही. कारण तो जो मंत्र असतो ते तुमच्या नावाने सिद्ध करायचा असतो. आता आम्ही दररोज तो मंत्र सिद्ध करतो. मंदिरात सायंकाळी बी करतो मी आणि सकाळी पण करतो. आता खूप वेळा मी सांगितलं की माझी मंत्र साधण्याची वेळ असते रात्री, म्हणजे सायंकाळी 7 ते 10च्या पुढेपर्यंत, म्हणजे 11पर्यंत बी चालते कधी कधी, तर 3 तास सलग असते. त्यावेळेस तुम्ही जी मला काही समस्या सांगितलेल्या असतात त्यासाठी मी मंत्र साधना करत असतो, जेणेकरून तुमची समस्या सुटावी. प्रत्येकाची मी 1 महिनाभर मंत्र साधना करतो, कुठलाही तुमच्याकडून चार्ज वगैरे न घेता. कारण एक सामाजिक काम म्हणून करत असतो. पण माझ्याकडे जर पूर्वीच खूप काही असतील मंत्र करण्यासाठी तर थोडंसं मग पहिल्या व्यक्तीचं नाव कट होईपर्यंत, त्याची समस्या सुटेपर्यंत तुमचं नाव घेतलं जात नाही.
एक लिस्ट असते माझ्याकडे आणि मर्यादित 3 तासात जेवढे लोक बसतील जेवढेच, कारण मला एका व्यक्तीसाठी कमीत कमी एक मंत्र करण्यासाठी 108 वेळा मला तो मंत्र बोलावा लागतो. आणि आता वरचीवर काय होईल, हे हात पण दुखायला मला माळ धरू धरू, असा माळ धरताना हात दुखायला आता. पूर्वीसारखं तेवढी ताकद राहिली नाही हातामध्ये. कारण आता जवळजवळ आजच्या लिस्टच्या हिशोब केला तर आज 57 लोक आहेत माझ्याकडे. 57 लोकांचे 108 वेगवेगळे मंत्र असतात, ते घ्यायचे असतात तुमच्या समस्यासाठी, तुमची समस्या सोडवण्यासाठी. म्हणून मी शक्यतो सोपं करून तुम्हीही करावं, तुम्हीही घरच्या घरी हा उपाय करावा. सगळेच उपाय मलाच करायला लावू जाऊ नका. तरीही समजा कोणाला जमत नाही, कोणाला काही साध्य होत नाही, त्यासाठी मी करतोच ना. तर विषय चाललेला आहे की तुम्हाला वरिष्ठ तुमच्या ऑफिसमध्ये अथवा कामाच्या ठिकाणी कुणी त्रास देत असेल, सहकारी त्रास देत असतील, आजूबाजूचे कुणी त्रास देत असतील, महिलांना वेगळ्या पद्धतीनं त्रास देत असतील, तर अशा त्रासावर एक तोडगा म्हणजे एक मंत्र आहे. तो मंत्र मी तुम्हाला सांगतो. आता मंत्र कसा आहे तो ऐकून घ्या. मंत्र वाटल्यास मी आता सांगतोय तो वाटल्यास लिहून घ्या तुम्ही. दम्माने सांगतो मी मंत्र. ओम नमो कामिनी, बघा ऐका. ओम नमो कामिनी ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमो कामिनी ओम नमो, लक्षात आलं ना? ओम नमो कामिनी ओंकारेश्वर देवताय नमः. आता हा जो मंत्र आहे, आता तुम्ही मंत्र एवढा ऐकलाय, पण हा मंत्र सिद्ध करण्यासाठी तुमचं नाव मला पाठवावं लागेल. कारण तुमच्या नावाने हा मंत्र तुम्ही बोलायचा आहे. मी सिद्ध करून देतो. फक्त ओम नमो कामिनी ओंकारेश्वर देवताय नमः. आता हा मंत्र काम काय करतो, आता हे मंत्र करायचा आहे कसा हे बी ऐकून घ्या तुम्ही. हा मंत्र नियमितपणे तुम्ही सकाळी शिवपूजा करतात, पण नसाल करत तर तुम्हाला आता करावी लागेल. कारण त्याशिवाय हे मंत्र काम, कारण हे काय आगुरी विद्या वगैरे काही प्रकार नाहीये. एक तर सौम्य प्रकारात आहे. शिवपूजा करायची म्हणजे काय लय विशेष असे काही करायची नाही, एकदम साधी सिंपल पूजा असते. घरामध्ये तुमच्याकडे शिवलिंग छोटंसं असेल, धातूचं असेल, अगर कुठल्या एखाद्या पाषाण वगैरे कशाचं बी असू द्या शिवलिंग, ते देवाचं ताट असतं तांब्याचं, त्या तांब्याच्या ताटामध्ये ठेवायचं आणि एक देवाचा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं, स्नान वगैरे करून सर्व व्यवस्थित पूजेचे साहित्य, फुलं, बेलपत्र असेल तर चांगली गोष्ट आहे, थोडेसे तांदूळ, हे थोडंसं पूजेचं साहित्य घ्यायचं, अगोदर स्नान घालायची आणि परत बारीक धार धरायची, म्हणजे अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत करत हा मंत्र बोलायचा आहे. आणि मंत्र बोलताना काय आपल्याला आठवायचं आहे, तो व्यक्ती जेणेकरून तुम्हाला त्रास देतो ना, तो व्यक्ती म्हणजे तुम्हाला कोणती व्यक्ती त्रास देते, महिला असेल, पुरुष असेल, कुणी असेल, डोळे झाकल्यानंतर तो व्यक्ती आठवला पाहिजे, त्याचं नाव आठवलं पाहिजे आणि धार धरायची आणि म्हणत राहायचं ओम नमो कामिनी ओंकारेश्वर देवताय नमः. मी प्रत्येकाला जवळजवळ हा मंत्र मी सकाळी पण पाठवत असतो, पण हा मंत्र काय काम करतो हे माहीत नाहीत कोणाला. तरी मुद्दाम तुम्हाला मंत्र पाठवत असतो, पण तुम्हाला त्या मंत्राचा भाव बी माहीत नाही, कार्य बी माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्ही नुसतं दुर्लक्ष करता. पण आता दुर्लक्ष करू नका, तो मंत्र फार प्रभावी आहे. तर लक्षात आलंय तुमच्या की अशा पद्धतीनं त्या व्यक्तीला डोक्यामध्ये घ्यायचं आणि तो मंत्र बोलत राहायचं. तर अशा पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा बेलपत्र, तांदूळ वगैरे वाहा, नमस्कार करा, गणपतीची आरती घ्या, त्यानंतर शंभूची आरती करा, इतर तुम्हाला काही आरत्या येत असतील, देवीची आहे, हनुमानजीची आहे, कमीत कमी 5 आरत्या घ्याव्या. आरती करून प्रसाद वगैरे खडीसाखरेचा अथवा साखर थोडीशी ठेवा आणि नमस्कार करून तुमचं कार्य त्याच्यासाठी प्रार्थना करा. मला जो त्रास होतो तो दूर व्हावा अशी ओंकारेश्वरच्या मी प्रार्थना करतो, असं म्हणून तुम्ही ही पूजा संपवू शकतात. मंत्रही अशा पद्धतीनं. आलं लक्षात? एकदम सोपं आहे. फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुम्हाला ही गोष्ट करण्यापूर्वी
माझ्याशी संपर्क करावा लागेल, कारण तुमचं नाव मला तुमच्या नावाने मंत्र सिद्ध करावा लागतो आणि त्याशिवाय तो काम करत नाही. म्हणून तुमचं नाव येणं आवश्यक आहे. तर मंडळी, तुम्हाला हा तोडगा कळला ना? अशा अनेक आपल्याकडे तोडगे आहेत. कुठे घरामध्ये मन लागत नाही, काही असं याबद्दल बी मी तोडगे आहेत व्हिडिओ, ते पण टाकतोय मी. घर नवीन घेतलं, त्याच्यामध्ये मन रामत नाही, मग घरात दोष आहे, त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम येतो, याबद्दलही मी तुम्हाला माहिती देणार आहे. पण आज एवढंच. तर असो, आपला निरोप घेतो. परत भेटणारच आहे एखाद्या तोडग्यासह. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.